आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया। कार्यकर्त्यांना धमक्या येत असल्याच्या माझ्याकडे तक्रारी, अनेकांकडून मी तुला पदावर बसवल्याची दमदाटी सुरू। बारामतीमध्ये पहिल्यांदाच असले प्रकार, शरद पवारांची अजित पवार यांच्यावर टीका। अजित पवार यांच्यासोबत फक्त त्यांचा मुलगा आणि पत्नी, बारामतीची जनता कायम शरद पवार यांच्यासोबत। संजय राऊतांची अजित पवार यांच्यावर टीका। एकजुटीनं शक्ती पणाला लावली तर माढ्यामध्ये अनुकूल निकाल देऊ, शरद पवार गट माढा लोकसभेची जागा लढण्याची शक्यता, शरद पवार यांनी दिले संकेत। छगन भुजबळ ओबीसी समाजाला लागलेली साडेसाती, जरांगे पाटलांचा निशाणा तर भुजबळ ओबीसी समाजाला लागलेला डाग, जरांगेंची टीका। अहमदनगरमध्ये ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंना ठाकरे गटाच्याच माजी जिल्हाध्यक्षांकडूनच विरोध, हिंदू देवतांवरील वक्तव्यावरून अंधारेंना विरोध करण्यात आला। ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांसह मनसेकडून देखील अंधारेंना विरोध। कारण न देता शिबिराला गैरहजर राहणाऱ्या आमदारांना नोटीस पाठवली, काँग्रेस नेते नाना पटोले यांची माहिती। चिपळूणमधील कालच्या राड्याप्रकरणी ठाकरे गटाचे 5 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। काल निलेश राणेंचे कार्यकर्ते आणि भास्कर जाधवांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 24 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू, पोलीस प्रशासनाचा निर्णय। चिपळूणमधील कालच्या राड्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर। ठाकरे गटाला अस्तित्वाची काळजी निर्माण झाली आहे, ठाकरे गट रत्नागिरी सिंधुदुर्ग भडकवण्याचा प्रयत्न करते। चिपळूणमधील राड्यानंतर दीपक केसरकर यांचा ठाकरे गटावर निशाणा। भाजपमध्ये येणाऱ्या काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली, काँग्रेसचे 16 ते 17 आमदार भाजपच्या वाटेवर, लवकरच पक्षप्रवेश होणार, भाजप नेते परिणय फुके यांचा मोठा दावा। भाजप आता जनतेला लुटून आमदार नेत्यांची भाषा करत असून महाराष्ट्रामध्ये केवळ भांडणं लावण्याची कामं सुरू, परिणय फुकेंच्या दाव्यावर नाना पटोले यांची टीका। भाजप नेते 400 पार म्हणतात आणि नेते पळवतात, पक्ष फोडतात, फोडाफोडी कराल तर खड्ड्यात जाणार, जनतेनं खड्डा तयार केलाय, विजय वडेट्टीवार यांची भाजप नेत्यांवर टीका। भाजपकडे नेते नसतील म्हणून ते काँग्रेसमधून आयात करतायत, अशोक चव्हाणांवर ईडीचा खूप मोठा दबाव आणि म्हणून ते भाजपसोबत गेले असतील, आमदार प्रणिती शिंदे यांचा दावा। शिवाजीराव आढळराव पाटलांचा शिरूर मतदारसंघावर दावा कायम, महायुतीचा शिरूरचा उमेदवार मीच असेल आणि मीच निवडून येणार, पुणे म्हाडा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आढळराव पाटलांची प्रतिक्रिया। प्रसिद्ध उर्दू कवी गुलजार यांची ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड, उर्दू भाषेतील कार्य आणि योगदानासाठी गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार। संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरू रामभद्राचार्य यांची सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड, प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक नेते, चित्रकूटमधील तुलसीपीठाचे संस्थापक अशी रामभद्राचार्य यांची ओळख। भारताचा हवामान उपग्रह इन्सॅट 3DS यशस्वी प्रक्षेपण, भारताचा सगळ्यात प्रगत हवामान उपग्रह श्रीहरिकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरमधून लॉन्च।